ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत कुलकर्णी, सुमती जोशी, संग्राम गायकवाड यांना लोकमंगल साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। सोलापूरच्या सुनीता डागा यांना देखील साहित्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, तर कौतिकराव ठाले पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला। लोकमंगल फाउंडेशन आणि लोकमंगल बँकेच्या वतीने रविवारी सायंकाळी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात हा सोहळा पार पडला। यावेळी साहित्यिक आसाराम लोमटे, आमदार सुभाष देशमुख इत्यादी उपस्थित होते। कौतिकरावांसारखा हस्तक्षेप सांस्कृतिक क्षेत्रात करावा लागतो, तरच मनसमजावणची प्रक्रिया पूर्ण होते। त्यामुळे अशा प्रकारचा सांस्कृतिक हस्तक्षेप करावा या मताचा मी आहे। राजकारण वेगळं, हस्तक्षेप वेगळा, पुढाकार वेगळा, चळवळ चालवणं वेगळं, आणि त्या पद्धतीने मी या प्रकाराकडे सगळीकडे बघतो। एखादी व्यक्ती कशी संस्था असू शकते, एखादी व्यक्ती संस्थेच्या स्वरूपाचं काम करू शकते, अशा प्रकारचं उदाहरण आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून पाहायला मिळतं। त्यांचा या ठिकाणी सन्मान झाला, ही अतिशय आनंदाची आणि अतिशय समाधानाची गोष्ट आहे। खरं तर सलोखा हा जसा धर्म या घटकासंदर्भात आहे, तसा भाषा या घटकासंदर्भात सुद्धा खरं तर तसा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि सोलापुरात खास करून जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा इथं कन्नड भाषिक, मराठी भाषिक, तेलुगू भाषिक हे सगळे लोक ज्या गुण्या गोविंदानं, ज्या सद्भावनेनं, ज्या प्रेमानं एकत्र राहतात, ते सुद्धा एक सलोख्याचं खूप उच्च पातळीवरचं आणि खूप चांगल्या प्रकारचं उदाहरण आहे। मी डागाबाईंचं याच्यासाठी अभिनंदन करतो, जरी हिंदी भाषा ही मराठीच्या कुळातली असली, इतर भाषांच्या मध्ये भाषांतर करणं आणि हिंदीमध्ये भाषांतर करणं मराठीतून तुलनेनं सोपं आहे। त्या जे काम करतात, धडाडीनं काम करतात, अनेक पुस्तकं गेल्या 7-8 वर्षांमध्ये त्यांनी केली। कथा वाचनात आली, ती कथा आवडली आणि अतिशय आनंद याचा झाला की एकही शब्द मला त्यातला अडला नाही। डिक्शनरी म्हणजे ज्याला बंगालीमध्ये अभिधान म्हणतात, ते अभिधान न उघडता मी अख्खच्या अख्खी कथा वाचली आणि मला सगळी समजली, आणि मग मी ती पेन घेऊन अनुवादितच केली, ती प्रकाशकांकडे पाठवली, ती लोकांनी आवडली, आणि तिथपासून मग एखाद्या लहान मुलाला आपण नाही का म्हणत की तू चित्र किती छान काढतोस, मग तो आणखीन चित्र काढायला उद्युक्त होतो। तशीच काहीतरी माझी अवस्था झाली, आणि ह्या कथेला प्रतिसाद मिळाल्यावर मी त्या दृष्टीने कथा शोधू लागले। नवीन नवीन लेखकांच्या कथा येत होत्या, त्यांच्याशी संपर्क साधत होते, त्यांची अनुमती घेत होते, कारण त्याशिवाय ती कविता किंवा कथा अनुवादित करता येत नाही, आणि असे माझ्या अनुवादाची ही सुरुवात झाली। लोकमंगल फाउंडेशन आणि सन्माननीय परीक्षकांचे मनापासून आभार मानते। माझ्या साहित्यिक कारकिर्दीची सुरुवात सोलापुरातून झाली आहे। 2016 साली सोलापूरचे सुप्रसिद्ध लेखक कैलासवासी ल.सी. जाधव यांच्या होरपळ कादंबरीचा मी हिंदी अनुवाद केला, आणि त्या अनुवादाने मी मराठी साहित्य वर्तुळात माझे पाय ठेवले। उत्तरोत्तर अनुवादक म्हणूनच मी महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राबाहेर परिचित होत गेले, आणि मागील 9 वर्षांपासून अनुवादक म्हणूनच राहिली आहे, आणि माझी तीच ओळख राहिली आहे। मात्र या प्रवासात कविता मला कशी आणि कधी गवसली हे मला न उमगलेले कोडे आहे। मात्र आयुष्यातील अनेक अनपेक्षित टप्पे, संघर्ष, चढ उतार, अनेक दाहक अनुभव यांनी दमून जायला झालं, तेव्हा कदाचित कवितेनेच माझं बोट धरून मला इथपर्यंत आणलं असं मला जाणवते। रॉयल एनफील्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स। चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफील्ड शोरूम पोटगी रोड, आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू। बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध। आकर्षक फायनान्स योजना, घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोअर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या। अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या। संपर्क 77 20 06 90 74।